नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका लर्निंग पाथवर जरा सविस्तरपणे बोलणार आहोत. नाव आहे डेव्हलप सोल्युशन्स दॅट यूज ब्लॉब स्टोरेज. आता हे नाव ऐकूनच थोडं किचकट वाटू शकतं, नाही का? हो, पण काळजी करू नका. आज आपलं ध्येय आहे की या तांत्रिक विषयाला अगदी सोपं आणि मनोरंजक बनवायचं. अगदी. जणू काही आपण एखादी गोष्टच ऐकतोय. तर या पाथमध्ये 3 मुख्य विभाग आहेत. आपण एकेका विभागातून जाऊ आणि त्यातील प्रत्येक संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊ. सुरू करायचं मग? नक्कीच. सुरुवात करण्यापूर्वी हे ब्लॉब स्टोरेज म्हणजे काय ते पाहूया. कल्पना करा की तुमच्याकडे एक जादूची डिजिटल तिजोरी आहे किंवा समजा एक खूप मोठं गोदाम आहे. मोठं गोदाम. ओके. हो, जिथे तुम्ही काहीही ठेवू शकता. म्हणजे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, गाणी या डिजिटल वस्तूंनाच ब्लॉब म्हणतात. तर हे एक प्रचंड मोठं डिजिटल गोदाम आहे. ब्लॉब. नाव किती मजेशीर आहे ना. एखाद्या सायन्स फिक्शन मूव्हीमधल्या कॅरेक्टरसारखं वाटतंय. चला तर मग या डिजिटल गोदामाची रचना कशी असते ते पाहूया. या पहिल्या मॉड्यूलमध्ये काय काय आहे? हा मॉड्यूल आपल्याला या गोदामाची ओळख करून देतो. या 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे स्टोरेज अकाउंट. हे म्हणजे तुमचं मुख्य गोदाम. याला इंटरनेटवर एक युनिक पत्ता मिळतो, जसा आपल्या घराचा पत्ता असतो. अच्छा. दुसरी गोष्ट आहे कंटेनर. हे तुमच्या गोदामातले वेगवेगळे कप्पे किंवा रॅक आहेत असं समजा. तुम्ही तुमच्या वस्तू व्यवस्थित ठेवू शकता, जसं की फोटोसाठी एक कप्पा, व्हिडिओसाठी दुसरा. अगदी आपल्या कम्प्युटरमधल्या फोल्डरसारखे. अगदी बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्लॉब्स. ह्या तुमच्या प्रत्यक्ष वस्तू आहेत ज्या तुम्ही त्या कप्प्यांमध्ये ठेवता, म्हणजे तुमचे फोटो, फाईल्स वगैरे. वा. म्हणजे स्टोरेज अकाउंट म्हणजे इमारत, कंटेनर म्हणजे खोली आणि ब्लॉब म्हणजे खोलीत ठेवलेलं सामान. सोपं आहे. पण यात ॲक्सेस टियर्स नावाचाही एक प्रकार आहे. त्याचा काय अर्थ होतो? खूप छान प्रश्न आहे. ॲक्सेस टियर्स म्हणजे तुमच्या वस्तू ठेवण्याचे वेगवेगळे पर्याय. आपण गरजेनुसार वस्तू ठेवतो, बरोबर? हो. तर पहिला आहे हॉट टियर. ज्या वस्तू तुम्हाला रोज लागतात त्या तुम्ही समोर ठेवता, जसे की तुमची पाण्याची बाटली किंवा ऑफिसची बॅग. या वस्तूंना ॲक्सेस करणं सोपं असतं, पण त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतात. ओके. रोजच्या वापरासाठी. हो. दुसरं आहे कूल टियर. ज्या वस्तू कधीतरी लागतात, जसे की आपले थंडीचे कपडे, आपण ते सहज उपलब्ध असतील अशा ठिकाणी ठेवतो, पण रोजच्या वापरात नसतात. याचा खर्च हॉटपेक्षा कमी असतो. आणि तिसरा आहे आर्काइव्ह टियर. ह्या अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला जवळजवळ कधीच लागत नाहीत, पण तुम्हाला त्या जपून ठेवायच्या असतात. जसं की जुने फोटो अल्बम किंवा शाळेची प्रमाणपत्र. अगदी. ह्या वस्तू आपण माळ्यावर किंवा एखाद्या बॉक्समध्ये ठेवतो. ह्यांना जपून ठेवण्याचा खर्च खूप कमी असतो, पण परत काढायला वेळ आणि थोडा खर्च लागतो. म्हणजे माझ्या शाळेची मार्कशीट नक्कीच आर्काइव्ह टियरमध्ये जाईल. आणि या सगळ्या सामानाची सुरक्षा कशी केली जाते? त्याचीही सोय आहे. या गोदामाला उत्तम सुरक्षा व्यवस्था असते. म्हणजे जसं की कुलूप, सुरक्षा रक्षक आणि गुप्त कोड म्हणजे एन्क्रिप्शन. यामुळे फक्त योग्य व्यक्तीच आपल्या वस्तूंपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे. आपण आपलं सामान गोदामात ठेवलं, पण ते आयुष्यभर तसंच पडून राहणार का? दुसरा मॉड्यूल याचबद्दल आहे का? लाईफ सायकल मॅनेजमेंट. अगदी बरोबर. कल्पना करा की तुमच्याकडे एक असा रोबोट आहे जो तुमचं गोदाम आपोआप स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवतो. लाईफ सायकल पॉलिसी म्हणजे हाच रोबोट. रोबोट? हो. तुम्ही काही नियम सेट करू शकता. उदाहरणार्थ, जर एखादा फोटो 30 दिवसांपर्यंत पाहिला गेला नाही, तर त्याला आपोआप हॉट कप्प्यातून काढून कूल कप्प्यात ठेवा. अच्छा. आणि जर तो 180 दिवसांपर्यंत वापरला गेला नाही, तर त्याला आर्काइव्ह म्हणजे माळ्यावर पाठवून द्या. यामुळे तुमचे पैसे वाचतात आणि व्यवस्थापन सोपं होते. अरे वाह! हे तर आपोआप आवरणाऱ्या खोलीसारखं आहे. मला माझ्या खऱ्या घरासाठी पण असं काहीतरी हवंय. पण समजा माळ्यावर ठेवलेली एखादी वस्तू परत हवी असेल तर? इथे रिहायड्रेट असा शब्द वापरला आहे. रिहायड्रेट म्हणजे आर्काइव्ह टियरमधून डेटा परत मिळवणे. याची कल्पना अशी करा की तुमच्याकडे एक सुकलेला स्पंज आहे, जो म्हणजे तुमचा आर्काइव्ह केलेला डेटा. सुकलेला स्पंज. ओके. त्याला परत वापरण्यायोग्य बनवण्यासाठी तुम्हाला त्यावर पाणी टाकावे लागेल, म्हणजे थोडा वेळ आणि थोडा खर्च. ही प्रक्रिया लगेच होत नाही. तुम्हाला विनंती करून थोडी वाट पाहावी लागते. म्हणजे माळ्यावर ठेवलेले जुने व्हिडिओज लगेच पाहता येणार नाहीत, त्यासाठी आधीपासून प्लॅन करावा लागेल. अगदी बरोबर. हे सगळं सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी ठीक आहे, पण हा कोर्स डेव्हलपर्ससाठी आहे. ते याचा वापर कसा करतात
हा तिसरा मॉड्यूल थोडा जास्त तांत्रिक वाटतोय. हो, हा मॉड्यूल डेव्हलपर्सना या गोदामाशी बोलण्यासाठी लागणारी साधने देण्याबद्दल आहे. मुख्य साधन आहे .NETसाठी क्लायंट लायब्ररी. क्लायंट लायब्ररी. हो, याला एका युनिव्हर्सल रिमोट कंट्रोलची उपमा देऊया. डेव्हलपर्सना प्रत्येक वेळी स्वतः गोदामात म्हणजे Azure पोर्टलवर जाण्याची गरज नाही. ते या रिमोटचा म्हणजे कोडचा वापर करून आपल्या ॲप्लिकेशनमधून गोदामाला सूचना देऊ शकतात. जसे की ही नवीन फाईल ठेव, तो व्हिडिओ आण किंवा या बॉक्सवरचं लेबल बदल. म्हणजे हे सगळं कोडच्या मदतीने आपोआप करण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. हा मॉड्यूल शिकवतो की हा रिमोट वापरून नवीन कप्पे म्हणजे कंटेनर्स आणि वस्तू म्हणजे ब्लॉब्स कशा तयार करायच्या. यात प्रॉपर्टीज आणि मेटाडेटाबद्दलही माहिती आहे. प्रॉपर्टीज आणि मेटाडेटा. हे म्हणजे तुमच्या बॉक्सवर लेबल लावण्यासारखं आहे. प्रॉपर्टीज म्हणजे सिस्टमने लावलेले लेबल, जसे की बॉक्सचा आकार किंवा तो शेवटचा कधी उघडला होता. आणि मेटाडेटा म्हणजे तुम्ही स्वतः लावलेले लेबल, जसे की 2025च्या सुट्टीचे फोटो किंवा प्रोजेक्ट X फायनल. डेव्हलपर्स कोड वापरून ही लेबल्स लावू किंवा वाचू शकतात. तर आजचा हा प्रवास खूपच मजेशीर होता. आपण ब्लॉब स्टोरेज या भीतीदायक वाटणाऱ्या नावानं सुरुवात केली आणि समजून घेतलं की ते फक्त एक खूप मोठे आणि हुशार डिजिटल गोदाम आहे. बरोबर. आपण वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये म्हणजे टियर्समध्ये वस्तू कशा ठेवायच्या, त्याला आपोआप स्वच्छ कसे ठेवायचे म्हणजे लाईफ सायकल पॉलिसी, आणि डेव्हलपर्स ॲप्सच्या मदतीने त्याच्याशी कसे बोलू शकतात हे शिकलो. आपण डेटा साठवण्याबद्दल बोललो. पण आता एका वेगळ्या विचाराने शेवट करूया. सांगा. विचार करा, जेव्हा या प्रचंड डेटाचं विश्लेषण करायचे असेल तेव्हा काय होईल. डेटा योग्य प्रकारे साठवणे ही पहिली पायरी आहे. पण खरी ताकद तेव्हा समोर येते जेव्हा तुम्ही या माहितीच्या महासागराला AI सारख्या इतर सेवांशी जोडता. अच्छा. तेव्हा तुम्हाला असे पॅटर्न्स सापडतात ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. एखाद्याच्या स्वतःच्या डिजिटल आर्काईव्हमध्ये अशा कोणत्या न उलगडलेल्या कथा दडलेल्या असतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.